Hare
करावे बापांनो साधन हरीचे जरी करणीचे करू गेले जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काय साधनाचे सार मंत्रगीत हरी आत्मतत्व धरी कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम एक हरी नाम जपता घडे एका जनार्दनी न जावा संशय निश्चय सिंहोय हरी हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही वारुता जन्म घेणे चराचरात अदृश्य रूपाने वास करणारे तो देवता अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा ऐसा गोताई माऊली ज्ञानेश्वर महाराज निर्गुरु तुकाराम महाराज शांती एकनाथ महाराज मेरे महादेव संत गजानन महाराज रामभक्त मानजी संत महंत अनंत ज्ञानी आणि कार्यक्रमाला साथ देणारे माझे प्रिय चांगले गुणीजन वादक अशी गायत्री मंडळी आणि तुम्ही ऐकणारे भाग्यवान सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या सेवेला आपणा सर्वांना कल्पना आहेच की आजची ही कीर्तन सेवा कोणत्या निमित्ताने आहे. कल्पना आहे म्हणून तुम्ही जाणार, पण मग त्याला सांगावं लागतं की आम्ही कशासाठी आलो.
आजचं निमित्त आहे आपल्या गावातील एक भजनप्रिय महात्मे होऊन गेले दगडूसिंग दादा आणि त्या दादांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ किंवा वर्ष श्राद्धानिमित्त आजची ही कीर्तन सेवा त्यांचे सुपुत्र संतोष सिंग राजपूत यांनी आयोजित केली आणि त्या निमित्तानं आज आपल्या सभागृहात असताना या जगामध्ये जो जन्माला येतो त्याला म्हणावं लागतं कारण याला मृत्यूलोक म्हणतात. या मृत्यूलोकात जेव्हा जरी आले भगवंतांनी जरी अवतार घेतला तरी त्यांना जावं लागलं म्हणावं लागलं सांगेलं सोडावं लागलं. आले नाही देवाचे अवतार म्हणून आले त्यांना हा मृत्यूलोकाचा नियम आहे आणि या जगामध्ये एकच गोष्ट सत्य आहे ती सत्य म्हणजे मरण. जो जन्माला आला त्याला मरावंच लागतं आणि मेल्यानंतर मग त्याचे आपले सुपुत्र आपल्या वडिलांचा उद्धार व्हावा म्हणून जे धर्म संस्कृतीमध्ये शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत संस्कार त्या संस्कारानुसार अंत्यविधी संस्कार झाल्यानंतर मग त्याचे चित्र घालतात 13 दिवसापर्यंत चित्र घालतात आणि उत्तर कार्य झाल्यानंतर तो जीवात्मा हे ठिकाण सोडून मग आपल्या प्रवासाला लागल्यानंतर 1 वर्षानंतर त्याची गती त्या ठिकाणी फुटते आणि वर्ष श्राद्ध झाल्यानंतर त्याला कळतं की आपल्या सुपुत्रांनी आपल्या काहीतरी उद्धारासाठी सहकार्य केलं मग आपल्याला उभगतीला जायचं की अधोगतीला जायचं हा निर्णय आणि त्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला हे करावं लागतं. कारण पितरांचं ऋण इतकं आहे आपल्यावरती 3 ऋण आहेत एक पितृ ऋण एक देव ऋण आणि एक ऋषी ऋण आणि अरुणातून आपल्याला मुक्त व्हावं लागतं. त्यासाठी हे वार्षिक पुण्यतिथी उत्तर कार्य हे कार्यक्रम शास्त्राप्रमाणे आयोजित केले. ठीक आहे महाराज की त्या जीवात्म्याच्या उद्धारासाठी उत्तर कार्य पिंडदान श्राद्ध आणि वर्ष श्राद्ध गोदान हे करणं स्वाभाविक आहे करायला पाहिजे पण याच्यामध्ये कीर्तन कसं काय तर भगवंताचं नाम संकीर्तन याच्यासाठी आहे की कर्मकांड करत असताना कर्मकांड फार गहन आहे फार क्लिष्ट आहे. कर्मकांड करत असताना जे ब्राह्मण मंडळी असतात त्या ब्राह्मणांकडून काही मंत्रोच्चारामध्ये चूक होते पण काही यजमानाकडून चूक होते. त्या चुकांची माफी व्हावी ते कार्य निर्विघ्न पार पडावं त्याच्यासाठी भगवंताचं नाम संकीर्तन आहे. दुर्गा म्हणे कोटी कोळे विपुनी Thank you.
भगवंताचं नाम संकीर्तन जर केलं तर त्या पितरांचा उद्धार होतो आणि त्या निमित्ताने ही कीर्तन सेवा संतोष भाऊने आयोजित केली. या सेवेला तुम्ही मलकापूर आणि आपल्या निमाण्यातले अंतर आल्या तुम्ही सर्व दोन महाराज चालले गेले बाई कीर्तन मग महाराज आणि मुली महाराज आपल्या मुलाकडे गेले. असो अगदी थोड्या वेळामध्ये भगवंताची सेवा आपल्याला करायची. उद्धर कार्याच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने एकच संतान झालेलं पाहिजे. संत कळकळून हात जोडून पाया पडून सकळ मानवाला विनंती करतात, पाया पडतात. लागून या पायाला विनवितो तुम्हाला करीत आहे खोला गेला. तरी तो काय करत नाही. मग बाबा म्हणतात करावे बाबानो साधन. अरे बाबा हो भगवंताचं साधन करा. मोठ्या भाग्यानं तुम्हाला हा नैवेद्य प्राप्त झाला बऱ्या माणसा हो की ज्या देहाची अपेक्षा स्वर्गातल्या देवादिकांनी करावी असा अनमोल किमतीचा देह तुम्हाला प्राप्त झाला. स्वर्गीचे अमर चिंतिता देव मृत्युलोकी भावा जन्म आम्हा मृत्युलोकी भावा तरी आपल्याला मात्र त्या देहाची किंमत. आपण आलो कशासाठी आलो, आपण आलो कुठून, आपल्याला जायचं कुठे आहे याचा विचार माणूस करत नाही. ल्यावे खावे बरे असावे सदैव आणि ह्याची कधी हाव संस्कार. खाओ पिओ ऐश करो पण खाणं पिणं जेवण जगणं मुलं बाळ पैदा करणं झोपणं मरणं हे जर तुम्हाला वाटत असेल की आनंदाची ती कर्तव्य काय तर शास्त्रकार सांगतात आहार निद्रा भयमय प्रपंच सामान्य एतत् पशुभिर्ना ज्ञाने हि तेषां धिको विशेषो ज्ञानहीनः पशुभिर्समा. या श्लोकात नाथबाबांनी ओवी तयार केली. आहार निद्रा भयमय तुम हेतु सर्व प्राण्याशी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान जाण विशेषे. खाणं पिणं झोपणं मुलं बाळ पैदा करणं हे पशुही करतात आणि ते जर आम्ही केलं तर आमच्यात त्यांच्यात वास्तविक ते पशु आमच्यापेक्षा चांगले म्हणावे की त्यांना जे खायचं तेच खातात. पशु कधी उलटकाळी खातात जैन नागे गाजर माणसं काय खाता हो. आतापर्यंत मोकळ्या कोंबड्याचे खात होते, आता कशा कशाचे खाताय सांगतात. विषाचे जर्मनी केली आयुष्याची गाडी. अरे बाबा हो आपण माणसं आहोत, शाकाहारी आहोत. जन्मतः आपण शाकाहारी आहोत. शाकाहारी माणसाचा धर्म मांस खाणे नाही. ते बिना पाणी पिणारे त्यांचा धर्म मांस खाणं आहे. जनावर कधी मांस खात नाही, जनावर कधी दारू पित नाही. आणि माणसं जनावर जे करू नये ते करतात आणि खाऊ नये ते खातात. म्हणून संत कळकळीनं त्यांना सांगतात की बाबा तर मोठ्या भाग्यानं तुम्हाला हा देव प्राप्त झाला. गोस्वामी तुलसीदास जी रामायणातून सांगतात बळे भाग मानुष्य तनु पावा.
असा देह तुम्हाला प्राप्त यावर प्राप्त झाला तर हा देह माणसाच्या जन्मात आल्यानंतरच माणसाला मोक्ष मिळवता येतो, इतर जन्मात येत नाही. त्याच्यासाठी भगवंताने हा देह आपल्याला दिलाय. देवे दिला हा झाला आणि म्हणून माणसानं मनुष्य जन्मात आल्यानंतर चार पुरुषार्थ करावे. धर्मार्थ काम मोक्षानो मेकोपीन विद्यते. धर्मार्थ काम मोक्षानो मेकोपी यस्य न विद्यते. अजागलस्तमस्यैव यस्य जन्म निरर्थकः. माणूस म्हणून जन्माला आल्यावर जर माणसानं धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ नाही साधले तर त्याचं जीवन कसं आहे भाऊ? शेळीच्या गळ्याला असणाऱ्या लोळ्यांसारखं. शेळीच्या गळ्याला लोळ्या दूध असतो पावले आणि ते दूध नाही, ते फक्त दिशाच आहे. तसं ज्या माणसानं मानुष्य जन्मात आल्यानंतर भगवंताची भक्ती नाही केली तर त्याचं जीवन व्यर्थ आहे. आणि म्हणून संत त्याला कळकळीने सांगतात, पाया लागून सांगतात, बाबा म्हणून सांगतात. नाही ऐकलं तर शिव्या सांगतात. किती सांगू तरी नाईटी पट्टीचे काय सांगा लोकांना. कोण ऐसा आहे की ज्याच्या नामावर हे भगवंताला बदत नाही. कोण कामाला येणार आहे यांच्या? कोण यांना काळाच्या तावडीतून सोडवणार आहे? सरकार भ्रष्टाचार चालतो, न्यायालयातील भ्रष्टाचार चालतो, पण वरच्या न्यायालयात त्या धर्माच्या न्यायालयात भ्रष्टाचार चालतो. तो कोणालाही सोडत नाही, तो पाहत नाही हा किती सत्ताधारी आहे, हा किती पैशावाला आहे. अरे सिकंदर बादशाह नारद देशातून भारतापर्यंत आला, करोडो लाखो किती संपत्ती मिळवली, हिरे माणिक सर्व काही सर्व राज्य जिंकत जिंकत तो भारतापर्यंत आला. भारतात आल्यानंतर आजारी पडला. अनेक देशोदेशीचे वैद्य आले, तो म्हणे किती पैसे खर्च करा पण मी वाचायला पाहिजे. शेवटी वैद्याने सांगलं की महाराज आता तुम्ही वाचले नाही, तुम्हाला जावं लागणार आहे. म्हणे पैसा कामात पडत नाही, म्हणे नाही, सत्ता संपदा मध्ये तिथे काही चालत नाही. हे देणं चालय काही सत्ता संपदा, त्या ठिकाणी सत्ता चालत नाही, संपदा चालत नाही. ज्याची सत्ता आहे त्याने पण त्याचे पहार पेरू उडवता की नाही, जे रखवाले तेच उडवता. आणि म्हणून सत्ता चालत नाही, संपदा चालत नाही. तर मग आता एवढं कमाई केल्यावर एवढं कमवणार जर काहीच माझ्या उपयोगाचं नाही तर माझी एकच शेवटची इच्छा आहे, मी आता म्हणणार आहे, पण माझी एक इच्छा पूर्ण करा. माझ्या उजव्या हातानं मला जेव्हा तुम्ही प्रेत यात्रा माझी काढणार तेव्हा माझे दोन्ही हात मोकळे सोडा.
एका हातानं माझं सैन्य चतुरंगनी सेना आणि एका हातानं माझे ऐश्वर्य हिरे माणिक मोती जवाहीर हे सर्व. म्हणे याचा अर्थ काय महाराज? याचा अर्थ हाच आहे की मी लोकांना सांगू इच्छितो की मी एवढं सर्व कमवलं पण शेवटी रिकाम्या हातानं जात आहे, खाली हातानं जात आहे. आणि म्हणून माणसाच्या जन्मात आल्यानंतर काय करायला पाहिजे याची विनंती बाबा म्हणून नाथ बाबा अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. करा रे बापानो साधन अभंग आहे शांती प्रमुख पैठण निवासी एकनाथ महाराज. आणि तुम्हा सर्वांच्या परिचयात आहे कारण तुम्ही लोक हरिपाठ घेता, काय पण घेता. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नाथ बाबांचा हरिपाठ आणि माऊलीचा हरिपाठ हे वारकऱ्यांची संधी आहे. आणि या हरिपाठातील हा अभंग आहे. आपण हरिपाठ म्हणतो, हरिपाठातले अभंग म्हणतो, गायन करू, चालावर म्हणतो, पण आपण हरिपाठ म्हणजे काय हे माऊलींनी 4 ग्रंथ तयार केले, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, काव्य 65. आणि मग या विचार केला की एवढे ग्रंथ वाचून त्याच्यातून सार काढणं या लोकांना कुठे जमणार नाही. म्हणून त्यांनी 4 20 6 7 18 पुराणांचं त्या ज्ञानेश्वरी अमृतानुभवचा सन्मानचा सार काढून छोटासा ग्रंथ आहे तो ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. आणि नाथ बाबांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, हस्तामलक असे ग्रंथ तयार केले, गाथा तयार केला. आणि मग नाथ बाबांनी सर्व ग्रंथांचा सार त्या हरिपाठामध्ये टाकला. हरिपाठ याचा अर्थ हरीचा अभ्यास करणे, अभ्यास करून हरीला अनुभूती आणणे. भगवंताला आत्मसात केल्यानंतर काय अनुभूती येते, ते अनुभूती महाराजांनी हरिपाठात व्यक्त केली. ज्याला अनुभूती नाही त्याला हरिच्या असा हरिदाय दिशा दिसली का? त्याला मंदिरात देव दिसत नाही महाराज. त्यानंतर मंदिरात देव दिसला तर मंदिरात चोरी झालीच नाही का? जर मंदिरात चोर दिसत नाही, साधू मध्ये मंदिरात देव दिसत नाही, साधू मध्ये देव दिसत नाही, तर मग हरीची आज असा हरिदायीच्या भाविक सदस्य हरी नाथ बाबांचं हे मोठं आहे की नाही? हरीचा नाथ जाई दिशाला दिसण्यासाठी भगवंताची अनुभूती यायला पाहिजे. तो स्वतः हरी झाला पाहिजे.
हरी होऊन देव होऊन देवाशी भरावे काय. पण आम्ही नुसतं हरिपाठ म्हणतो, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करून. आणि त्या अभंगामध्ये त्या हरिपाठामध्ये काही हरिपाठाचे ग्रंथ अभंग तयार करत असताना काही लोकांनी शंका घेतल्या. तेव्हा त्यांना उपदेश सुद्धा केला. आणि हा जो आज आपल्या सेवेसाठी अभंग आहे, हा या अभंगातून उपदेश करतात की तुम्हाला त्या भगवंताची जर अनुभूती घ्यायची असेल, तुम्हाला स्वतःला जर हरिमुख व्हायचं असेल, तर तुम्ही काय करा, करा रे बापानं साधन. तो भगवंत प्राप्त होईल असं साधन करा. झटी करण्याचे करू नका. वा दुसरे साधन जर करत गेले तुम्ही तर मग नाही तरी गेला जन्म वाया. कारण या जन्मामध्ये किती साधन आहे, पण त्या साधनाने भगवंताची प्राप्ती नाही होत. भगवंताची प्राप्ती होण्यासाठी, भगवंताची ओळख होण्यासाठी संतांना शरण जावं लागते. सत्संगेन परम प्राप्य दुष्करम तरदेची लाभ. तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सत्संगम करो. आणि याच्यासाठी नाथ बाबा अगोदरच्या अभंगामध्ये म्हणतात, स्वैता कारणे संगती बाळे भक्ती हरीची वेती. आणि इकडे म्हणता करा रे बापानो साधन हरीचे भक्ते सत्य साधन करू नका. कारण भक्ते सत्य साधन जर तुम्ही केले, कोणी तप करता, कोणी अनुष्ठान करता, कोणी योग्याग्नी करता, याला मला देवाची प्राप्ती होईल. पण योग्याग्नीने देवाची प्राप्ती झालीच ती तर माऊली स्वतः योगी असतो, योग्याची माऊली असून ते म्हणतात योगाग्नी येणी नवे सिद्धी. अरे योगाग्नी मला नाही करता, तो भगवंत नाही करणार. त्याच्यासाठी ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती करून. त्या संतांना जाऊन विचारा की त्या भगवंताची प्राप्ती आम्हाला कशी होईल. मग ते संत तुम्हाला सांगतील. आणि तुम्ही जर त्या संतांना न विचारता हे केलं, करा रे बापांनो साधन हरीचे धनी का धनीचे करू नका. असं साधन करा, असं साधन त्या संतांकडून मिळवा की ज्याच्यामुळे पुन्हा आपल्याला जन्माला येते. कारण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण. आणि जन्म मरण घेत असताना किती दुःख आहे. काय सांगो गर्दीची यातना मन भोग त्या ठिकाणी तो उमळत राहतो. विष्णाने पतहुकडे नाकी तोंडी तुम्ही केले. गर्भवासाचे दुःख गाणे पण आपले सांगावे. किती दुःख आहे त्या गर्भवासाचं. आणि म्हणून जेणे जन्मयमाची यातना अशी साधना करा गई असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. जेणे नाही जन्मयमाची यातना Yeah.
हा मनुष्य प्राणी जेव्हा जन्माला येतो तेव्हाही दुःख आहे आणि मरताना सुद्धा दुःख आहे. जन्म दुःख जरा दुःखम अंतकाळेचे महादुःखम. अंतकाळच्या वेळेस तर इतकं दुःख आहे की त्याने केलेले कर्म त्याच्या समोर उभे राहतात आणि तिकडे यम त्याला ओळख राहतो. ते दुःख त्याला सहन करावे लागतात, होत नाही, रडतो. कबीर महाराज म्हणतात मार के सोटा प्राण निकाले नैन बहे चाहे करे मवा वादिन की प्राण सोटा मारून प्राण मरतो आणि म्हणून आपण त्या दुःखाच्या दिवसाचा सुटवण्यासाठी त्या भगवंताचे सामना करावा की जन्म घ्यायला नको आणि यमाच्या यातनाही मानला नको. मग लोकांनी विचारलं महाराज असं काय साधन करावं की ज्याच्यामुळे आम्हाला जन्म येणार नाही आणि यमाची यातनाही भोगावी लागणार नाही. तर नाथ बाबा म्हणतात तुम्हाला जर ते साधन पाहिजे असेल तर ते काय आहे अभंगाच्या तिसऱ्या साधनाचे साध मंत्र बीज भगवत प्राप्तीचे अनेक साधन सांगितले. भगवद्गीतेमध्ये प्रामुख्याने 4 साधन सांगितले. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि योग मार्ग. पण या काळामध्ये तो ज्याच्यामुळे सहज आपल्याला परमार्थाची प्राप्ती करता येईल असं सर्व साधनांचं सार जर काही असेल तर ते साधनांचं सार आहे मंत्र की हरी. आम्ही हरी हरी म्हणतो. एका ठिकाणी मंत्राचा उच्चार केला आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व. नारायण हरी नारायण हरी मूर्ती मुक्ती झाली. हरी हरी मंत्र हा शिवाचा भगवती देवाच्या ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद वाची संगीत जपा. किती नाम आहे देवाचे. एका मागून म्हणता राम घ्या, कृष्ण घ्या, गोविंद घ्या, एका मागून विठ्ठल घ्या, केशव घ्या. या सगळ्या सारांचं सार आहे मंत्र की धनी.
ते नाम जे आहे मंत्रबीज ते आपल्याला ते सर्वदूर आहे, पण त्याला साधणारा वेगळाच आहे. क्या होगा? लाखों नाम है जगत में परता मुक्ता से मुक्ति ना हो. लाखों नाम है, निज नाम तो गुप्त है जाने बिरला कोई. पण तो निज नाम आहे जे मंत्रबीज आहे ते कोणी विरळा वेगळा. तुम्ही म्हणाल महाराज याला उल्लेख पुरावा आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराजाने. नाम हे सुलभ, सुलभ म्हणजे सोपं. सर्वत्र मी पाण्यात अक्कलकोटमध्ये नाही का, जळगाव ते जळगावमध्ये नाही, सर्वत्र आहे. आणि पुढे दुर्लभ, दुर्लभ म्हणजे न मिळणार. जर या ठिकाणी सांगितलं संतोष भाऊला की भाऊ आपल्याला अभिषेक करायचा आहे, पण मागितलं तुला हात जाईल का? दुर्लभ आहे की ते जसं दुर्लभ आहे तसं भगवंताचं नाम दुर्लभ. पण आम्ही त्या दुर्लभचा कधी विचार करतच नाही. पण पुढे म्हणता विरळा नाही, त्याला जाणणारा कोण आहे? विरळा. ते विरळांना जाणणारे आहे म्हणून ते नाम ज्ञानेश्वर माऊलीने त्याला संकेत केला. काय संकेत केला? हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. रामकृष्ण गोविंद हे पुढे म्हटलं. पुढे ते का म्हटलं होते? व्याकरण काय म्हणते? ते शब्द कशासाठी आहे? माझ्याजवळ जर दिनकर महाराज आहे तर मी कशाला म्हणू ते दिनकर महाराज? मी जर ते दिनकर महाराज म्हणतो तर लोक म्हणतील की महाराज लोक पाहिलं महाराजच्या जवळ दिनकर महाराज आहे, ते कसे काय म्हणताय? ते म्हणजे कोणतं? जे इथे नाही इथे आहे त्याला काय म्हणता? हे नाम सोपे रे रामकृष्ण. माझं कीर्तन विरोधाचं नाही, आध्यात्मिक. आणि माझी कळकळ असते की तुम्ही सर्वांनी अध्यात्म जाणावं, स्वतःला जाणावं, भगवंताला जाणावं आणि मग भगवंताची भक्ती करा. आंधळी भक्ती करून काही उपयोग नाही. नुसतं भगवंताचं नाम घ्या, नाम घ्या, नाम. साखर साखर म्हणून तुमचं तोंडाला गोडी येणार नाही, भाकर भाकर म्हणून तुमचं पोट भरणार नाही. ते भाकर कशी बनते, काय खावी लागेल, तुझं भगवंताचं नाम काय आहे जाणावं लागेल. आणि ते जाणण्यासाठीच फक्त कोण आहे? ते संत सद्गुरू आपल्याला देतात. आपल्या मनानं दिलं मग ते ज्ञान पैगामवे जरी म्हणिया धिया नावे तरी संताया म्हणावे सर्वस्वी. त्याच्यासाठी संतांना म्हणावं. म्हणून मन साधनाचे सार मंत्रबीज धरी आणि आत्मतत्व धरी तोच ये. कोणतं तत्व धरायचं महाराज ठाकूर? आत्मतत्व धरायचं की बाह्यतत्व धरायचं? मी जर तुम्हाला विचारलं काय नाव? मनोज सिंग, गोविंद सिंग. हा उपाय हा गोविंद सिंग आहे की नाही? आता आपले ज्यांचं वर्षे जात आहे ते दगडू दादा, बिल्लू सिंग, बिल्लू सिंग दादा, बिल्लू सिंग दादा आहे का आता इथे? गेले की नाही? त्यांना पंचतत्वात शरीर गेले ना. पण बिल्लू सिंग शिल्लक आला की शिल्लक आला म्हणून त्यांच्या नावानं आपण हे करतोय. उपाधीला ठेवलेलं जे आहे त्याला म्हणतात नाव. उपाधीला म्हणजे शरीराला, वस्तूला. उपरल्या मागाशी नाम ने देवाशी ठेविले नी नावेशी होते तोटी. आणि आत्मस्वरूपाला तोटीसाठी संत महात्मे जे नाव ठेवतात त्याचं नाव आहे नाम. म्हणून साधनाचे सार मंत्र दिला हरी आणि आत्मतत्व धरी तुझे. आत्मतत्व मी कोण आहे?
या शरीरामध्ये मी कसं आहे, काय हात मी आहे का, आपला आपला प्रश्न विचारा. हात मी आहे का, माझा हात आहे, माझा पाय मी आहे का, माझा पाय आहे, माझा पाय. डोकं मी आहे का, माझा डोकं आहे, माझा डोकं आहे. शरीर मी आहे का, माझं शरीर आहे, माझं शरीर आहे. मग मी कुठे आहे, हाय कुठे मी. विजय सिंगचा हात, विजय सिंगचा पाय, विजय सिंगचं शरीर, विजय सिंगचा देह, विजय सिंग कुठे आहे. तो विजय सिंगचा शोध लावणं यालाच म्हणतात आत्मज्ञान. आणि जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत माणसाचं जीवन व्यर्थ आहे. नाना शास्त्रे पटे लोको नाना दैवत पूजनम, आत्मज्ञान विना पार्थ सर्व कर्म निरर्थक. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही ना तोपर्यंत सर्व कर्म निरर्थक आहे. आणि म्हणून आत्मतत्व जाणायचं. मग आत्मतत्व जाणल्यानंतर काय होतं, ते नाम आपल्याला जे गुरुमहाराजांकडून मिळतं आणि जे नाम आपल्याला कळतं त्या नामाची किती पावर आहे, किती पावर आहे ते अभंगाच्या 4थ्या चरणात महाराज सांगतात. कोटी कोटी अज्ञानित्य दाताने कोटी कोटी अज्ञानित्य दाताने एक यज्ञ माझ्याकडून धड होत नाही. कोटी यज्ञ केल्यावर त्याचं जेवढं फळ आहे त्या फळाची बरोबरी भगवंताचं फक्त एक हरिनाम. कोणतं, जे गुरु हातून नाम आलेलं आहे ते नाम. आणि म्हणून माणसानं त्या भगवंताचं नाम घेऊन आपल्या जीवनाचा उद्धार करायचा. याच्यावर काही संशय घ्यायचा नाही. पण काही लोक फक्त संशयित राहतात. संशयावरी थोर पाप नाही अधिक घोर, विनाशाची माणूस प्राणी आहे. संशय घेऊ नये. ज्यात तो माणूस संशय शंका सुरू आहे ना, संशय आहे ना, त्याला कधीच संशय आत्मा विनश्यते. जो संशय आत्मा आहे तो विनाश पावतो. आणि म्हणून संशय घ्यावे. संतांच्या शब्दावर, शास्त्रावर, आपल्या आईवर, गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवा. संशय घेऊ नये. आणि जर संशय नाही घेतला, संशय घेऊ नका, म्हणजे तुम्ही नक्कीच भगवंताला पाहता पाहता भगवंत महादेव पाहावाय गेलो ते देवाची. पण आम्ही काय करतो, देव आपल्या डोळ्यांना पाहता त्याला इकडे तिकडे पाहतो. पण गणपतीला भेटून का, काशीला भेटून का, मथुरेला भेटून का, प्रयागला भेटून का, कुंभमेळ्याला भेटून का, किती जरी फिरले तरी तो देव तिकडे तिकडे भेटणार आहे का? अरे तुमची वस्तू जर विठ्ठल मंदिरात पडली, तुम्ही बस स्टँडवर शोधायला लागले तर सापडेल का ते? वस्तू कुठे? विठ्ठल मंदिरात. बस स्टँडवर थोडी सापडणार आहे ते. तसं ज्या घरामध्ये देव आहे ते घर सोडतात आणि चालले वायकाला सारखे. आपली अवस्था कशी आहे?
सुगंधी तुम्ही उदास गंधी दुनिया सभी है अंधी समझे नहीं इशारा नजरों से देख प्यारे क्या रूप है तुम्हारा. हन्नाच्या बेबीमध्ये कस्तुरी असते आणि त्या कस्तुरीचा सुगंध त्याला येतो, पण ते हरीण आपल्या जवळची कस्तुरी गोंधळा घेतात गोवा फुलतोय इकडे मला सुगंध गगनची बावे ढूंढन कबूल जावे फिर के समीप पावे मन में करे विचार. गगन कुठे आपल्या हातात आहे आणि आपण सुरतीकडे निघते चष्मा वाल्याचं मला जरा असं होते तोंड बाहेर गेले ना चष्मा सांगत नाही कोणी म्हटलं की मग काय चष्मा बघते मग ते बाई म्हणते चष्मा तुमच्या डोक्यावर आहे होते की महाराज तशीच आपली कथ आहे. भगवंत दूर नाही देव देवा म्हणून व्यर्थ का फिरसी निज देवाने नसी कोण्या कोणे. अरे देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव मोठे काही ज्ञान देव म्हणे भदात्म देवा अखंडित सेवा करा ते. देवदेव करून काय फिरता भल्या माणसं फिरता फिरता तुमचं आयुष्य निघून जाईल. अगोदर पाचशे माणूस शेत गणिले रात्र खाय त्यामध्ये बालक पिळा रोग क्षय काय भजना शिवले ते सांग म्हणून इकडे तिकडे न फिरता जे संत महात्मे आहेत त्यांना विचारावं नम्र होऊन प्रार्थना करून हात जोडून सेवा भाव करून विचारावं कमी उदार पावे त्यांचे दास झाल्यानंतर ते तुम्हाला सांगतील की बाबा देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर देह देवाचे मंदिर. अरे मंदिर हा देह तुझा हा देवाचं मंदिर आहे पण कसं काय देवाचं मंदिर आहे तो तर कधी दिसत नाही काही असा भासत नाही कसं काय तू कसं काय भासेल जशी ऊसात सागर तसा देहात ईश्वर देवाचे जसे दुधामध्ये होई तसा देहात चक्रपाणी हो तुका म्हणे मूळ जना देव देही का पाहता. अरे मूर्ख माणसं हो तिकडे तिकडे काय पाहता आपल्या देहात सुद्धा त्या म्हणतात आणि ते संत सांगतील त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवा. शास्त्रही सांगतं संतही सांगतं माऊली सुद्धा सांगतात. काय सांगता माऊली एक हरी आत्मा जीव शिव समान मुळात दुर्गमान खाली मग असं झाल्यानंतर तो आत्म्याला आत्म्याची शिवाची जीवाची आणि शिवाची ओळख झाली की ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ आणि भरला घडला
याच ठिकाणी वैकुंठ. वैकुंठ कुठे आहे? इथेच वैकुंठ आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात अभंगाच्या शेवटच्या एका जना धनी न घ्यावा सोंगले निश्चय सिंहया हिरो. आता मी पाया विंडो तुम्हाला सर्वांनी एका हाताने टाळ्या वाजवा. प्रेमाने म्हणून चिंतन करा. जय जय भगवान या अभंगाचा सार एवढाच आहे वर्ष श्राद्धानिमित्त की एक गेला त्याच्या मागे आपल्याला जाणं आहे. हे जे तुम्ही आहे हे एक जत्रा आहे आणि या जत्रेमध्ये जसे दुकानं 2 दिवसासाठी राहणार तसं आपण राहणार. 2-4 दिवस गेले की काही त्या ठिकाणी गार्डन उगत दिसतं घाण पडेल राहते. तसं आपली अवस्था आहे. 2 दिन का जग में मेला सब चला चली जाते. कोई चला गया कोई जावे कोई गठडी मात सिला. कोणी चालला गेला कोणी जाणार आहे कोणी तयारी करणार. म्हणून माणसानं मरणाची आठवण घ्यावी. मरण जर डोळ्यासमोर ठेवलं तर माणूस पाप करत नाही. माणूस मरणाला बोलतो महाराज म्हणून पाप करतो. त्यानं जर मरणाची आठवण ठेवली की मला मरायचं आहे तर त्याच्या ठिकाणी आपोआप वैराग्य. एकदा जनक राजाला त्यांचे प्रधानमंत्री म्हणाले की महाराज तुमच्याप्रमाणे एवढा ऐश्वर्य आहे सामर्थ्य आहे सगळे भोग आहे पण तुम्ही उदास राहता. काही भोगायचा वगैरे घेत नाही काही ऐश्वर्य भोगत नाही एकदम साधं जीवन जगता. याचं कारण आहे. जनक राजा म्हणाले ठीक आहे माझे प्रधानी तुम्हाला यायचं तर मी उद्या दुपारी 12 वाजता येईल. पण त्याच्या अगोदर माझी विनंती आहे
की तुम्हाला घेण्यासाठी पालखी माझे शिपाई घेऊन येतील, ढोल नगारे वाजतील आणि त्या ढोल नगाऱ्याच्या आवाजामध्ये मिळवून काढून तुम्हाला या ठिकाणी आणावं लागेल. आणल्यानंतर माझ्यासोबत आपण जेवायचं आहे, आपण दोघे एका ठिकाणी बसून जेवू आणि तेव्हा मी तुम्हाला उत्तर सांगेन. राजाला खूप आनंद झाला, मला घ्यायला पालखी येणार आहे, वाजंत्री येणार आहे, राजाबरोबर मला जेवायला भेटणार आहे, अशा तरंग उडवत तो घरी गेला. तो घरी पोहोचत नाही तोपर्यंत राजाने एका दौंडीवाल्याला सांगितलं की गावात दौंडी द्या. पहिल्यांदा त्याच्या घराजवळ ऐका हो ऐका, उद्या ठीक आहे दुपारी 12 वाजता आपल्या प्रधानमंत्र्यांना फासावरती चढवण्यात येईल. ती दौंडी त्याच्या पत्नीने ऐकली आणि ती रडायला. आणि हा सपने तरंग होत चालला, राजाच्या बरोबर मला जेवायचं, राजा मला पालखी पाठवणार आहे, वाजंत्री बरोबर माझी मिरवणूक आहे. घरी जाऊन पाहतो बाहेर रडते. हा म्हणून तुला काय झाला का, मी खुशीची गोष्ट सांगायला आलो तुला बातमी. उद्या राजाने मला आमंत्रण दिलंय, राजाच्या घरी राजाच्या बरोबर जेवायचं आहे आणि तू का रडते? म्हणे तुम्ही राजाच्या बरोबर जेवणार आहे पण तुम्ही लोंढे ऐकली का? म्हणे नाही. म्हणे काय लोंढे? माझ्या प्रसाबसनाने म्हणे त्या सकुबाईला विचारा. काय सकुबाई काय लोंढे? म्हणे उद्या 12 वाजता तुम्ही म्हणणार आहे प्रधानी तुम्ही असा कोणता गुन्हा केला की तुम्हाला फासावर लावणार आहे. प्रधानीने ते ऐकलं वनास त्याला त्या दिवशी घरी गेला तर जेवण केलं. त्याला रात्रभर झोप आलेली, त्याच्या पुढे तो फार सकाळ झाली, आंघोळ केली आणि पालखी घेऊन वाजंत्रीवाले आले. प्रधानजी बसा पालखीत. पालखीत बसवलं, राजवाड्यात नेलं. राजाने हातपाय धुवायला पाणी आणि हातात तुम्हाला घेऊन प्रधानजी हातपाय धुवा, हातपाय पुसा. पण याच्या समोर फक्त जेवण करायला बसले. श्री बालाजीचा वेपा सुंदी लाडू दिलेली सर्व. बसा प्रधानजी. वदनी केवळ घेता नाम घ्या फुकाची. मंत्र म्हटला या प्रधानजी. प्रधानजी पासून पाहतो पर्याय पाहतो पण थोडा का झालं? जेवण होत नाही का? तब्येत बरी नाही काय? देऊ महाराज माझ्या डोळ्यासमोर फार माझ्याशी कोणती चुकी झाली की त्याच्यामुळे तुम्ही मला फासावर चढवणार नाही. मला फार दिसतोय, मला जेवण दिसत नाही, मला डोळे जेवण वाटत नाही, मला रात्रभर झोप आलेली. हे भोग मला विषयासारखे वाटत आहे. हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रधानजी. ज्याला मरण डोळ्यासमोर दिसतं ना त्याच्यासाठी हे भोग सर्व शिल्लक वाटतात. आणि तो मरणाची तयारी करतो, तुम्हाला जावं लागणार आहे. आजपर्यंत तुम्ही काही तयारी केली नाही. त्या ठिकाणी माझं देवी जाणीवर आगीत होणार आहे आणि चित्रगुप्ताच्या दरबारामध्ये मला विचारणार आहे की तुम्ही मनवले आता आल्यानंतर काय काय पराक्रम केला, किती लोकांच्या मुंड्या मुंग्या, किती लोकांची बेईमानी केली, हे सर्व निघणार आहे. आणि मग त्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळणार आहे, शिक्षा मिळणार. मारिती तोडीती धोडीती निष्ठुर देवाचे किंकर पोसा. आणि म्हणून माणसाने सावध व्हावं. जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, आत्मतत्वाला जाणून घ्यावं आणि त्या परमेश्वराला विलीन व्हावं. याच्यासाठी तर भगवंताला आपल्याला हा मानव देह दिलाय. मदगत्याची प्राप्ती व्हावा याची इच्छिती स्वांशे प्रकाशनी ज्ञानशक्ती पोलिसी प्रकृती केली. भगवंत उद्धारा म्हणतात उद्धा हा तो मानव मी निर्माण केला ना हा माझ्या प्राप्तीसाठी तयार केला. पण माणसं ते करत नाही. दिलसिंग दादांच्या निमित्ताने एवढं सांगतो की आपणही प्रत्येकाला मरणाचा विचार करावा आणि त्या मरणाची तयारी करावी. जाणं निश्चित आहे, आपल्याला फक्त माहित नाही आपण केव्हा जाणार आहे. मी बेटापर्यंत जाईल की नाही याची माझी शांती नाही. बाकी सर्वांची काय गॅरंटी दिली जाईल पण आपली गॅरंटी देता येणार नाही.
कारण क्षण मूळ नाही भरोसा वारे सावध तोळा मायाशा काही नंतर नाही मंगळापर्यंत भासा पुढे हुशार थोडा आहे बरोबर बिंदू सिंग दादांनी आम्हाला खूप प्रेम दिलाय दोन आमच्या 20-25 वर्षापासून परिचय आहे आले गेले रस्त्याने भेटायचं आणि भजनाचा भाग सांगितला त्यांची भजनी मंडळी बोलवून केली वाटली हे रात्री पण नाही का त्यांचे भजनी मंडळ पेटी जमल्यावाले खंजेरीवाले भजनाला फार छंद आणि त्यांची इच्छा मलाही वाटत होतं की बिंदुसिंग दादा गेल्यानंतर त्यांची सेवा आपल्याला घडावी आणि योगाला असतो कोणाला मोठी दोन शब्द सेवा मी त्यांची केली ती सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करतो भगवंताला एकच विनंती करतो की हे भगवान बिंदुसिंग दादा ज्याही योनीमध्ये जातील त्यांना सद्गती प्राप्त हो त्यांना मोक्ष मिळो त्यांना मुक्ती मिळो त्यांना तुमच्या कुशीमध्ये जागा मिळो हीच प्रार्थना करून सेवेला पूर्ण विनंती पूर्ण अधिक सर्व करून घ्यावे तुमचे विनंती पायाच्या प्रसादी काही मुली लोक होते मला क्षमा करण्याने सांगते नव्हे होते की या संतांच्या कृपेने सेवा पार पडली त्यांना भजन करून ज्ञानेश्वर